नमस्कार. मी अशोक चिंचोले, संपादक. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल. प्रेक्षको, सहकार क्षेत्रासंदर्भात एक 2 दिवसापूर्वीपासून काही बातम्या येत आहेत आणि त्या बातम्या अशा आहेत की लातूर जिल्ह्यातील विकासरत्न विलासराव देशमुख सहकारी साखर कारखाना, विलास सहकारी साखर कारखाना आणि रेना सहकारी साखर कारखाना या तीनही साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुका अवघ्या 30 दिवसाच्या अंतरात संपन्न झाल्या आणि आश्चर्य असं की या तिन्ही सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक हे बिनविरोध झाले. असं म्हणतात की जगामध्ये असे काही देश, असे काही प्रांत आहेत की त्या प्रांतावरील सूर्य कधी मावळतच नाही. तशीच अवस्था लातूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासंदर्भात निर्माण झालेली आहे. लातूरच्या सहकार क्षेत्रावरील सत्तेचा देशमुख कुटुंबियांचा सूर्य कधी मावळत नाही अशी अवस्था आज दिसून येत आहे. या तिन्ही कारखान्याच्या निवडणुका पूर्णपणे बिनविरोध झाल्या. मांजरा सहकारी साखर कारखाना हा साधारणतः 1985 साली चालू झाला. त्यावेळेपासनं या कारखान्यावर देशमुख कुटुंबियांची सत्ता आहे. विलास सहकारी साखर कारखाना जो विकास म्हणून यापूर्वी ओळखला जात होता त्यावरही त्याच कुटुंबाची सत्ता आहे. रेना सहकारी साखर कारखाना त्यावरही देशमुख कुटुंबियांची सत्ता आहे. तसे पाहिले तर या कुटुंबियाकडे आणखी काही खाजगी साखर कारखाने आहेत. तिथे ते आजन्म सत्तेत राहू शकतात किंवा ते त्यांची प्रायव्हेट लिमिटेड अशी आहे. पण सहकार क्षेत्रामध्ये असं चित्र हे पश्चिम महाराष्ट्रात तरी दिसत नाही. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हे सहकाराच्या दृष्टीनं सहकार साक्षर झाले आहेत असं जाणवतं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखाद्या कारखान्याची सर्वसाधारण सभा जरी असेल तरी लोक अक्षरशः शेतकऱ्यापर्यंत, विरोधक असतील, सत्ताधारी असतील, जातात आणि त्यांचे प्रश्न समजून घेतात. एखाद्या जेबीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात 200-250 प्रश्न उपस्थित केले जातात. पण लातूरसारख्या जिल्ह्यामध्ये आणि या जिल्ह्यात असलेल्या या सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभा या कधी होतात या कळतही नाहीत. याचा अर्थ असा नाही की या जिल्ह्यामध्ये सहकारी क्षेत्रात अत्यंत सरळ आणि चांगल्या पद्धतीने कामकाज चालू आहे, शेतकरी 100% खुश आहेत अशी स्थिती नाही. या परिवारातील कारखान्याच्या संदर्भात अनेकदा तक्रारी केल्या जातात. ऊस तोडण्यापासून ऊस नेणे आहे पासून ते कारखान्याच्या काट्यावर जो ऊसाचं वजनमाप केलं जात आहे त्याबाबतही शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. एका कारखान्याच्या वजन काट्यावर अक्षरशः लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड त्यांच्या कुटुंबियापैकी ऊस अक्षरशः वजन कमी झालं अशा तक्रारी होत्या आणि तिथं मोठं आंदोलनही झालं. बहुतेक शेतकऱ्यांना असं वाटतंय की कारखान्याला ऊस घालत असताना प्रत्येक ट्रक मागे 1-1.5 टन वजन कमी झालं की काय अशी शंका घेतली जात आहे. काही शेतकरी तर असं म्हणतात की प्रत्येक कारखान्यावर वजन काटे हे कारखान्याचे न ठेवता शासन मान्य वजन काटे ठेवावेत जेणेकरून योग्य वजन केले जाईल असंही सांगितलं जात आहे. या तिन्ही कारखान्यामध्ये सर्व काही आलबेल चाललेलं आहे असंही नाही. पण हे नको म्हणण्यासाठी किंवा यांच्या संदर्भातील असंतोष जो आहे किंवा अनेक शेतकऱ्याच्या मनामध्ये देखील यांच्या विरोधात मत आहे. पण ते व्यक्त कुठं करणार का तर कारखान्याच्या निवडणुकीच्या दरम्यान कधीही कोणीही विरोधक हे मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधायला जात नाहीत. आणि लातूर जिल्ह्यातील विरोधकांची अवस्था तर अशी झाली आहे की उद्या फॉर्म भरायचं म्हणजे आज ते कामाला लागतात. विशेष करून आता पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही पहा की पुढच्या 5 वर्षासाठी एखाद्या कारखान्याची सत्ता आपल्या ताब्यात घ्यायचीच आहे असा निर्धार करून त्या भागातील सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते असतील, विरोधक असतील, काम करतात, शेतकऱ्यात जातात किंवा
कारखान्याचे नियम काय आहेत, कारखान्याच्या उपविधी काय आहेत, हेही बघितलं जातंय. आपल्याकडे तर उपविधी नावाचा प्रकारच लक्षात राहत नाही आणि अनेकदा फॉर्म भरत असताना बऱ्याच चुका होतात आणि विरोधकांचे फॉर्म रिजेक्ट होतात. आपण पाहतो या लातूर जिल्ह्यामध्ये जे मांजरा परिवाराचं नेतृत्व करणारं देशमुख कुटुंब आहे, ते या प्रत्येक साखर कारखान्याची निवडणूक केव्हा लावायची, त्या निवडणुकीच्या संदर्भातील जाहिरात कुठल्या वृत्तपत्रात देण्यास भाग पाडायचं, त्या निवडणुकीचा निवडणूक निर्णय अधिकारी कोण असेल, त्या निवडणुकीत कोण कोण संभाव्य उमेदवार अर्ज भरू शकणार आहेत विरोधात, असे फॉर्म भरणार नाहीत अशी व्यवस्था केली जाते. फॉर्म भरलेच तर त्यांचे फॉर्म छाननीमध्ये कसे टिकणार नाहीत याकडे लक्ष दिलं जातं. एखादा फॉर्म टिकलाच तर त्याला लढवू दिलं जात नाही. त्यांचे जवळचे लांबचे नातेवाईक असतील, जावई असतील, इतर कोणाला आणून त्यांच्यावर एक उमेदवारी माघार घेण्यासाठी गळ घातली जाते आणि निवडणुका या बिनविरोध केल्या जातात. खरंच देशमुख कुटुंबियाकडे या विधानसभा लोकसभेच्या निवडणुका जिंकण्याचं तंत्र जरी नसलं तरी सहकार क्षेत्रातील निवडणुका जिंकण्याचं एक चांगलं तंत्र अवगत झालं आहे असं म्हणता येईल. सहकार क्षेत्र हे कार्यकर्ते निर्माण करण्याचं, नेते निर्माण करण्याचं एक कार्यशाळा आहे. पण गेल्या 40-42 वर्षाचा लातूर जिल्ह्यातील सहकारी क्षेत्राचा इतिहास पहा. जिल्हा बँक असेल किंवा सहकारी साखर कारखाने असतील, या कारखान्यात केवळ आणि केवळ देशमुख कुटुंबियांचीच सत्ता आहे किंवा त्यांचं वर्चस्व आहे. पण या कारखान्यातून एखादं नेतृत्व निर्माण होईल अशी व्यवस्था या जिल्ह्यामध्ये मात्र नाही. एक बबरुवान काळे सोडले तर सगळं काही त्यानंतर अशी काही ठराविक कुटुंबाने दक्षता घेतली असावी की या सहकार क्षेत्रातून एखादा कार्यकर्ता निर्माण होणार नाही किंवा भावी खासदार, भावी आमदार, भावी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्माण होणार नाही अशी दक्षता या ठिकाणी घेतली जाते. एवढेच नव्हे तर या कुटुंबियाच्या वतीनं अनेक कारखान्याकडे जे संचालक निवडले जातात किंवा संचालक म्हणून एखाद्याला उमेदवारी दिली जाते, त्यांची ओळख देखील होत नाही. एखादा 5 वर्षाचा एखाद्या कारखान्याचा कार्यकाळ संपला आणि एखादा व्यक्ती भेटला तर तो म्हणतो मी या कारखान्याचा संचालक होतो, म्हणजे इथपर्यंत देखील त्यांची ओळख होऊ देत नाही किंवा जनतेलाही ते माहिती नसतंय. आणि विरोधकात देखील अक्षरशः त्राण राहिलं नाही. त्यांना असं कधी वाटत नाही की हा कारखाना आपल्या ताब्यात किंवा आपल्या विचाराच्या ताब्यात असावा किंवा या कारखान्यामध्ये जे होत असलेले गैरप्रकार आहेत थांबविण्यासाठी शेतकऱ्याच्या असंतोषाचे नेतृत्व करावं असं या जिल्ह्यात तरी कोणाला वाटतंय असं वाटत नाही. योगायोग बघा की सध्या लातूर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघापैकी अक्षरशः 5 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. केंद्रामध्ये भाजपाची सत्ता आहे, राज्यामध्ये भाजपाची सत्ता आहे, जिल्ह्यामध्ये सर्व आमदार भाजपाचे आहेत. असं असताना देखील विशेष करून केंद्रात अमित शहा हे सहकार मंत्री आहेत, राज्यामध्ये महायुतीचे असलेले आमदार बाबासाहेब पाटील हे सहकार मंत्री आहेत, या जिल्ह्यामध्ये संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासारखे एक अनुभवी माजी पालकमंत्री आहेत, संजय बनसोडे हे कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत, रमेश आप्पा कराड हे कार्यक्षम आमदार आहेत. पण या 3 कारखान्याच्या निवडणुका केव्हा लागल्या, कोण उमेदवारी दाखल केलं, कशी छाननी झाली आणि ते लोकांना माहिती नाही. आणि अचानक या 3 कारखान्याच्या निवडणुका संचालक मंडळाच्या बिनविरोध झाल्या आणि या 3 कारखान्यावर वर्चस्व हे देशमुख कुटुंबियांचं निर्माण झालेलं आहे. हे गेली 30-40 वर्षापासून चालू आहे. भविष्यात देखील हे अशाच पद्धतीनं राहील असं वाटतंय. आणि या सर्व गोष्टींना जबाबदार असं म्हणता येईल ते आहेत राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, जे अत्यंत सूक्ष्मपणे निरीक्षण करतात किंवा नियोजन करतात. निवडणुका असो नसो पण त्यांच्या डोक्यामध्ये सहकार क्षेत्रातील असेल किंवा विधानसभा लोकसभेतील असेल
अत्यंत बारकावे असतात. त्यांना खाच खळगे माहीत आहेत. कोणा व्यक्तीला कुठे बसवलं पाहिजे, कोणा व्यक्तीला कुठं रोखलं पाहिजे, अशा पद्धतीचं त्यांचं हे कामकाज दिसून येत आहे. आणि खरंच असं म्हणतात किंवा दिलीपरावांनी असं कुठंतरी म्हटलेलं आम्ही ऐकलंय, की निवडणूक लढवणे हे तंत्र आहे आणि ते तंत्र आम्ही अवगत केलेलं आहे. किमान सहकार क्षेत्रात तरी ते दिलीपराव देशमुख यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आता प्रश्न असा आहे, की सहकार क्षेत्रावर विशेष करून लातूरच्या सहकारी साखर कारखानदारीवर किंवा जिल्हा बँकेवर देशमुख कुटुंबियांचंच वर्चस्व का? तर हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला असतो, सभासदांना पडलेला असतो. पण विरोधकांना मात्र हा प्रश्न कधी पडत नाही. आणि या जिल्ह्यातील विरोधक हे क्षणिक विरोध करणारे आहेत. ते विरोधक म्हणता येईल अशाही स्वरूपाची स्थिती नाही. इतर वेळी हे विरोधक किंवा इतर सहकार क्षेत्रातील विरोधक हे केवळ आणि केवळ देशमुख कुटुंबियांच्या विरोधात किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात माध्यमाकडे बोटं मोडतात. एवढंच काय ते त्यांचं कर्तृत्व आहे. पण या जिल्ह्यातील विरोधकांनी जर शेतकऱ्याच्या असंतोषाचं नेतृत्व करायला मांजराच्या गळ्यात जोपर्यंत घंटा बांधायला तयार होत नाहीत किंवा पुढे येत नाहीत, तोपर्यंत या जिल्ह्यातील सहकारी वरील विशेषतः कारखान्यावरील देशमुख कुटुंबियांच्या सत्तेचा सूर्य कधी मावळणार नाही, असं चित्र दिसून येत आहे. नमस्कार.